नमस्कार मित्रांनो, टेक्नोथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजनेची महत्त्वाची अपडेट आलेली आहे आणि या योजनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 14 ऑगस्ट पर्यंत 1,62,00,000 महिलांनी या योजनेसाठीचे फॉर्म भरलेले आहे. मात्र केवळ 80 लाख महिलांच्या खात्यातच पैसे जमा झालेले आहे आणि उर्वरित महिलांना हे पैसे कधी मिळणार आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला या योजनेसंदर्भातील प्रत्येक वेळी होणारं जे काही नवीन अपडेट आहे तर त्याची माहिती तात्काळ आपल्या चॅनलवर मिळणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया मित्रांनो पुढील माहिती. मुंबई 15 ऑगस्ट 2024 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हप्त्याचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आतापर्यंत 80 लाखापेक्षा अधिक पात्र महिलांना लाभ देण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जे काही पैसे येण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे आणि गव्हर्नमेंट मार्फत हे सांगण्यात आलेलं आहे की 80 लाख पेक्षा अधिक महिलांना आता त्यांच्या खात्यामध्ये पैसे पाठवण्यात आलेले आहे आणि काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा सुद्धा झालेले आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी दिली. आणि ही सगळी माहिती कालच्या भाषणामध्ये माननीय महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी दिली. मंत्री तटकरे म्हणाल्या की दिनांक 14 ऑगस्ट पासून लाभ देण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आतापर्यंत राज्यात 80 लाख महिलांच्या बँक खात्यात 2 महिन्याच्या लाभाची रक्कम 3,000 रुपये जमा करण्यात आलेली आहे. त्यांनी स्पष्ट केलं की 14 ऑगस्ट पासून लाभ देण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि 80 लाख महिलांच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट असे 2 महिन्याचे एकूण 3,000 रुपये जमा करण्यात आलेले आहे. त्यानंतर आता उर्वरित महिलांना नेमके हे पैसे कधी मिळणार आहेत ते पुढे बघूया आपण. बघा, या ठिकाणी राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी आणि महिलांना स्वावलंबी व आत्मनिर्भर करण्यासाठी महिला व बालविकास विभागाच्या वतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यानंतर या योजनेला महिलांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळालेला आहे. तर मित्रांनो, ही जी योजना ज्यावेळी जाहीर झाली त्यानुसार महिलांना स्वावलंबी आत्मनिर्भर बनवण्यासाठीची ही योजना होती आणि त्यामुळे महिलांचा या योजनेसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असंही त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं होतं. त्यानंतर दिनांक 14 ऑगस्ट पर्यंत 1,62,00,000 अधिक महिलांची नोंदणी झाली आहे. तर बघा, कालचा जो आकडा आहे 14 ऑगस्ट पर्यंत 1,62,00,000 महिलांनी या योजनेसाठी अर्ज केलेले आहे. आता उर्वरित पात्र महिलांना सुद्धा दिनांक 17 ऑगस्ट पर्यंत हा लाभ मिळणार आहे. तर मित्रांनो, ज्या काही उर्वरित महिला आहे ज्यांना अजूनपर्यंत या योजनेचा लाभ झाला नाही तर त्यांना 17 ऑगस्ट पर्यंत हा लाभ मिळणार आहे. म्हणजे 17 ऑगस्टला त्यांच्याही खात्यामध्ये 2 महिन्याचे रुपये 3,000 जमा होणार आहे. त्यामुळे काळजी करण्याचं काम नाही, कारण 17 ऑगस्ट ही तारीख कालच माननीय महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी स्पष्ट केलेली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे 80 लाख महिलांना तर पैसे मिळालेलेच आहे, परंतु ज्या काही उर्वरित महिला आहेत तर त्यांना सुद्धा 17 ऑगस्ट पर्यंत हे पैसे मिळून जाईल. तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल आणि उपयोगी ठरणार असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.